जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आपल्याला माहिती आहे की फेज 2 संदर्भात जी काही जाहिराती आहे तर त्या जाहिरात सध्या अपलोड होण्याचं कामकाज सध्या सुरुवात झालं आहे। तर ह्याच्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, नपा असेल, मनपा असेल, त्यांच्या ज्या सध्या जाहिरात आहे, वेकेन्सी आहे, तर त्या सध्या बघा अपलोड ह्या ठिकाणी काही अंशी झाले आहे। परंतु ज्या खाजगी व्यवस्थापन असेल, खाजगी व्यवस्थापन, तर त्या अंतर्गत जे सध्या बघा अनुदानित ज्या शाळा असेल तर त्या शाळा सध्या बघा त्या संदर्भात जे काही जाहिराती असेल तर त्या देखील जास्तीत जास्त अपलोड व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर अपलोड व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाने प्रत्येक ज्या काही जिल्हा परिषद असेल तर त्यांच्या वतीने महत्त्वाचे जो काही पत्र असेल तर ते सध्या इश्यू करण्यात येत आहे, जेणेकरून पवित्र प्रणालीवर जास्तीत जास्त वेकेन्सी कशा येईल त्या अनुषंगाने सध्या जो काही पाठपुरावा असेल तर तो सध्या सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी जिल्हा परिषद जी धुळे जिल्हा परिषद आहे त्यांच्या वतीने बघा 21/1/2025 रोजी हे महत्त्वाचं लेटेस्ट पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आले। तर हे पत्र जे आहे अति महत्त्वाचं आणि कालमर्यादित पत्र आहे। तर हे पत्र बघा अध्यक्ष सचिव आहे, सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, म्हणजे इथं 1ली ते 12वी पर्यंत बघा जे काही संपूर्ण वेकेन्सी असेल तर त्या अनुषंगाने हे पत्र महत्त्वाचं असणार आहे। कारण प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या काही अनुदानित शाळा आहे, ज्या पवित्र पोर्टलवर सध्या बघा जाहिराती त्या ठिकाणी देतात त्यांच्या माध्यमातून, तर त्याच्यामध्ये बरेचसे जे काही पदं आहे तर ते सध्या रिक्त आहे। त्या अनुषंगाने इथं बघा जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये विषय जो सांगितल्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत, बरोबर। तर इथं संपूर्ण जे काही जाहिरात आहे तर ती जाहिराती संदर्भात इथं संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती सध्या संबंधित आस्थापनाला देण्यात आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये सांगितल्यानुसार जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की 20 जानेवारी 2025 रोजी सध्या बघा जाहिरात जी आहे व्यवस्थापनाला खाजगी व्यवस्थापनाच्या पोर्टलवर जाहिराती नोंद करण्याची सुविधा सध्या सुरुवात झालेली आहे 20 जानेवारी नुसार, बरोबर। त्यानंतर बघा इथे खाजगी जी काही आस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना देखील आलेल्या आहेत, त्या आपण मागे देखील बघितलं। त्याच्यामध्ये काटेकोरपणे सध्या पालन करून पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीची कार्यवाही तात्काळ करायची आहे। या अनुषंगाने बघा ज्या सूचना आहे तर त्या सूचना अशा पद्धतीने इथे देण्यात आल्या आहे। तर ह्याच्यामध्ये शासन निर्देशाप्रमाणे खाजगी ज्या संस्था आहेत तर त्यांची बिंदूनावली अद्ययावत न केल्यामुळे तसेच विहित मुदतीत पवित्र पोर्टलवर रिक्त पदाची आरक्षणानुसार बघा इथं विषय माध्यम निहाय जे रिक्त पदाची माहिती न भरल्याने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेपासून वंचित राहिल्यास परिणामी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास यास अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक हे सर्वस्वी जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली आहे। जे काही खाजगी व्यवस्थापनांची बिंदू नामावली अद्ययावत करून 27/2/2024 नंतर प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे, अशा पद्धतीने इथं टीप देण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये जे संपूर्ण बघा असे जे पत्र आहे प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने सध्या निर्गमित करण्यात आले, जेणेकरून जास्तीत जास्त जी काही जाहिरात असेल, वेकेन्सी असेल तर ती खाजगी ज्या काही अनुदानित संस्था असेल त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त जी काही पदभरती संदर्भात जे वाट बघत आहे ते म्हणजे 9 ते ह्या ठिकाणी 12 जे वर्ग आहे, बरोबर, 9 ते 12, तर ह्यांच्या वेकेन्सी आपल्याला खाजगी जी काही आस्थापना आहे म्हणजे हे अनुदानित आस्थापना तर त्याच्यामध्ये सध्या बघा जास्त आपल्याला पाहायला मिळतात। तर हे जे कॅटेगरीतले जे सध्या उमेदवार असेल, भावी शिक्षक असेल तर त्यांच्यासाठी देखील बघा जे काही वेकेन्सी असेल तर त्या सध्या पाहायला मिळतील, जेणेकरून ह्या ठिकाणी जे काही खाजगी अनुदानित संस्थेच्या जाहिराती आहे तर देखील सध्या बघा जास्तीत जास्त कशा अपलोड होतील त्या अनुषंगाने जो पाठपुरावा असेल तर तो प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने सध्या बघा इथे करण्याचं काम सध्या सुरुवात झाली, जेणेकरून जाहिरात जी आहे तर त्या जाहिरात आता 20 तारखेला सध्या अपलोड व्हायला सुरुवात झाली। परंतु आता ही जी जाहिरात अपलोड होण्यासंदर्भात नेमकं किती कालावधी देण्यात आला आहे त्या अनुषंगाने बघा लवकरात लवकर जर जाहिरात इथं अपलोड झाली तर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा लवकरात लवकर सध्या सुरुवात होईल। त्या अनुषंगाने ज्या काही काळजी आहे तर ती काळजी सध्या बघा इथं संपूर्ण घेण्यात आलेली आहे। त्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषदला अशा पद्धतीने पत्र इश्यू होत आहे। त्याच्यामुळे ज्या काही संपूर्ण शाळा असेल तर त्यांच्या जाहिराती पवित्र प्रणालीवर सध्या बघा पाहायला आपल्याला इथं मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं लेटेस्ट पत्र होतं। तर माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट, लेटेस्ट अपडेट जी असेल तर तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोहोचवू। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।